दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। सरकारकडून केवळ मदतीची घोषणा, अंमलबजावणी नाही। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता हिंगोलीमधून सुद्धा शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। ठाकरे शिवसेनेचा आज संभाजीनगरमध्ये हमरडा मोर्चा निघणार आहे। त्या अनुषंगाने आता जे खासदार नागेश पाटील आष्टीकर सध्या संभाजीनगर रवाना होत, मला सांगा आज तुमचा संभाजीनगर मोर्चा निघणार आहे, या अनुषंगाने कशी तयारी आहे, किती कार्यकर्ते जाणार आहेत? नाही, आमच्या इकडं आतापर्यंत जे बाया फोनवर जे आकडे आलेत किंवा समजा जे कार्यकर्ते किंवा शेतकरी सांगतायत ते 1000+ तरी गाड्या इथून हिंगोली जिल्ह्यातून निघतील असं माझं मत आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बेजार आहे। शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचे पक्षनेते उद्धव साहेब स्वतः या मोर्चाला लीड करतायत आणि आम्ही सगळेच जण या मराठवाड्यातली सगळीच मंडळी, पदाधिकारी मंडळी, आमचे सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी हे मिळून आम्ही मोठा मोर्चा आज इथं संभाजीनगरमध्ये काढत आहोत। 50,000 रुपये हेक्टरी मदत आहे, मागणी म्हणजे हे मदत सरकारने दिलीच पाहिजे, ते आमचा हक्क आहे शेतकऱ्याचा। शेतकऱ्याकडून टॅक्स तुम्ही घेताय, सरकार घेतात, सरकार जीएसटी सुद्धा सोडत नाही शेतकऱ्याला, त्यामुळं आमचा हक्क आहे आणि ते मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहोत। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिउष्ण शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं, एकीकडे सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना 50 रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी आता खासदार यांनी केली। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। धाराशिवमधील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार का असा